उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाहाविरुद्ध कडक मोहीम. बीड प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा कडक इशारा. अक्षय तृतीय हा शुभ मुहूर्त मानला जात असल्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. मात्र याच पार्श्वभूमीवर बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून बीड जिल्ह्यात विशेष सतर्कता ठेवण्यात आली आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार मुलाचे वय 21 वर्ष आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण नसताना होणारा विवाह हा गुन्हा मानला जातो आणि अशा प्रकरणात थेट गुन्हा दाखल केला जातो. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अक्षय तृतीयेनिमित्त गावागावात सामुदायिक व वैयक्तिक विवाहांचे आयोजन होत असताना प्रशासनाने ग्राम पातळीवर यंत्रणा सक्रिय केली आहे. ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कार्यरत असून ग्राम बाल संरक्षण समित्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी FM शेख यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की गावात कोणतेही विवाह ठरत असल्यास संबंधित मुलगा व मुलगी यांच्या वयाची खात्री करणे बंधनकारक आहे. विशेषतः अक्षय तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या विवाहावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी तालुका व ग्रामस्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. मंदिर, मंगल कार्यालय आणि विवाहस्थळावर प्रत्यक्ष पाहणी करून बालविवाह होणार नाही याची खात्री केली जाणार आहे. बालविवाह रोखण्यासाठी केवळ प्रशासन नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचीही अधोरेखित करण्यात आली आहे. नातेवाईक, धर्मगुरू, बँड पथक, केटरिंग सेवा, आचार्य, छायाचित्रकार तसेच विवाहासाठी सेवा पुरवणाऱ्या सर्वांनी मुलगा मुलीचे वय तपासल्याशिवाय सेवा देऊ नये, अन्यथा संबंधितावर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर महसूल, पोलीस, शिक्षण आणि पंचायत राज यंत्रणाची समन्वय बैठक घेऊन स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीत बालविवाह होऊ देऊ नये. ग्राम पातळीवर दौंडी देणे, पोस्टर लावणे, विशेष ग्रामसभा घेणे, शाळांमध्ये पालक सभा आयोजित करणे तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे. या संदर्भात बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की बालविवाह ही समाजाच्या प्रगतीला अडथळा ठरणारी गंभीर समस्या आहे. अक्षय तृतीय सारख्या शुभ दिवशीही जर बालविवाह होत असतील तर ते अत्यंत चिंताजनक आहे. प्रत्येक नागरिकाने सजग राहून अशा प्रकारांना थांबवणे आवश्यक आहे. कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 किंवा पोलीस हेल्पलाईन नंबर 112 वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. बालविवाह दुष्परिणाम केवळ एक कुटुंबापुरते मर्यादित राहत नाहीत तर संपूर्ण समाजावर त्याचा परिणाम होतो. लहान वयात विवाह झाल्यामुळे मुलींचे शिक्षण खंडित होते, आरोग्य धोक्यात येते आणि त्यांचे स्वावलंबन कमी होते. त्यामुळे ही समस्या सामाजिक, आरोग्य आणि आर्थिक अशा सर्व स्तरावर गंभीर आहे. आजच्या बदलत्या काळात शिक्षण, समान संधी आणि महिलांचे सशक्तीकरण यावर भर दिला जात असताना बालविवाहासारख्या प्रथा समाजाच्या प्रगतीला अडथळा ठरतात. त्यामुळे केवळ कायद्याची अंमलबजावणी न करता सामाजिक मानसिकतेत बदल घडवणे आवश्यक आहे, असे तहसीलदार बीड चंद्रकांत शेळके व तालुका महिला बालविकास अधिकारी बीड मंसुरी AN यांनी सांगितले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली ही मोहीम ही केवळ कारवाईपुरती मर्यादित नसून सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवणारी आहे. जागरूक नागरिक, सक्रिय प्रशासन आणि सामूहिक जबाबदारी यांच्या बळावरच बालविवाहमुक्त समाज घडवणे शक्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. उन्नती लाईव्ह अपडेट्ससाठी रफिक पठाण.